जय सद्गुरू मंडळी. चला आज आपल्याला ईद स्पेशल शिरखुर्मा आणि मस्तपैकी असे गुलगुले बनवायचे आहेत. त्यासाठी मी इथं काय केलेलं आहे, गूळ पाण्यात टाकून ठेवून गूळ विरघळून घेतलेला आहे. त्यानंतर गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्यात थोडीशी वेलची पूड टाकली, चवीपुरतं मीठ टाकलं, चिमूटभर सोडा टाकला, थोडंसं आपलं बडीशोपचं पीठ टाकलं आणि त्यानंतर आपलं गुलगुल्याचं पीठ असं छान असं मळून घेतलं आणि त्यानंतर ते पीठ मी रात्रभर भिजत ठेवलं. बघा, त्यानंतर मी रात्रभर ठेवलं होतं. आता मी छान असे गुलगुले तळून घेत आहे आणि रात्रभर पीठ भिजल्यामुळे ते गुलगुले असे टम्म फुगतात आणि खाण्यासाठी पण मऊ आणि छान लागतात. तुम्हाला पण आवडतात का गोड भज्जे? बघा, असे छान लालसर तळलेले आहेत. आता आपण शिरखुर्मा करूया. त्यासाठी मी काय केलेलं आहे, एका पॅनमध्ये तूप टाकलेलं आहे, त्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत आणि ते आपण थोडंसं गरम करून घेऊया. म्हणजे गरम केल्यानंतर थोडंसं भाजून घेतलं की शिरखुर्म्यात आपल्याला टाकता येतात. त्यानंतर ड्रायफ्रूट्स गरम करून झालेले आहेत. आता मी इथं थोडीशी खारीक भिजवली होती, ती पण मी इथं काय करत आहे, तुपात भाजून घेतली. त्यानंतर आपल्या शेवया पण भाजून घेतल्या छान अशा बारीक. त्यानंतर 1 लिटर दूध ठेवलं आहे, त्यात मी साखर टाकली, त्यात थोडंसं चवीपुरतं चिमूटभर मीठ टाकलं. त्यानंतर त्यात आपण सगळे आपले जे ड्रायफ्रूट्स भाजलेले होते ते आपण दुधात टाकून घेतलेले आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण भाजलेले शेवया पण टाकून घ्यायच्या. आणि बघा मंडळी, इथं आपलं 10 मिनटं शिजवल्यानंतर आपला शिरखुर्मा खाण्यासाठी छान असा तयार होईल. ही रेसिपी एक माझी मैत्रीण आहे, तिच्यासाठी पण खास आहे, कारण ती जवळची मैत्रीण आहे माझी आणि त्यांचा ईद कालच झाला. त्यामुळं मी ही रेसिपी त्यांच्यासाठी पण केलेली आहे आणि मुलं पण आपली शिरखुर्मा आवडीने खातात, त्याच्यामुळं मी केलेलं आहे. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आपला एकदा तरी शिरखुर्मा घरी करून बघा, छान होतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि गरमागरम शिरखुर्मा खायला या. जय सद्गुरू मंडळी.